माय माऊली नमस्कार. श्री सार्थ ज्ञानदेव हरिपाठ अर्थ अभिवाचन करत आहे. आपण हरिपाठ म्हणतो, जर अर्थ समजला तर अजून जास्त आपण त्यात समरस होऊ शकतो. म्हणूनच आपण अर्थ ऐकूया. देवाच्या द्वारी उभा क्षणभरी. जो देवाच्या द्वारात क्षणभर उभा राहिला त्याने चारी मुक्ती साधल्या आहेत. तुम्ही मुखाने हरी म्हणा, तुम्ही मुखाने हरी म्हणा, तुमचे पुण्य अगणित वाढेल. वेद जर शास्त्रे सतत उद्घोष करतात, भाऊ उंच करून आव्हान करतात की संसारात असलात तरी जीवेने तत्परतेने हरिनाम घ्या. ज्ञानदेव म्हणतात, व्यासांनी महाभारत रचले, त्यात पांडवाच्या भक्तीमुळे देव म्हणजे द्वारकाधीश त्यांच्या घरी जाऊन त्यांचा परममित्र झाला. हे मर्म सांगितले आहे की भगवंत भक्तीने अंश होतो. जगाचे अधिकरण हरीच आहे, जगाचे अधिकरण हरीच आहे. असे हरीचे गुणगान 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे करीत आहेत. या ग्रंथाचे सार म्हणजे हा अनंत आहे. हे सार तत्व दही ताक घुसळून लोणी करतात. तसे घे, इतर कथा उपासना मार्ग सोडून दे, त्यात व्यर्थ श्रम होतील. जीव शिव अशा दोन्ही रूपात हरी हाच एकमेव आत्मा होय. हे तत्व ग्रहण कर. दुर्गम अशा योगादी साधनात तू मन घालू नकोस. ज्ञानदेव म्हणता की हरी हाच वैकुंठ परमोच्च स्थान आहे, त्याचे नामच मी घेतो. त्यामुळे नाना तत्वविलयास जाऊन सर्वत्र सघन हरीच भरला आहे, सर्वत्र हरीच भरला आहे असा साक्षात्कार होतो. सत्व रज तम हे गुण 3 त्याचे बनलेले जग हे महत्वाचे नाही, सारतत्व नाही. सारतत्व हे या गुणांपलीकडे आहे. हरिनामाचा पाठ पण त्यात वर चिंतन कर, म्हणजे सार असार यांचा भेद स्पष्ट होईल. सगुण निर्गुण ही दोन्ही लक्षणे जेथे नाही ते हरीचे स्वरूप असे आहे की तेथे गुणरहित अवस्था आहे. मनाने हा नुसता विवेक करीत बसलास, मनात हरीची भक्ती नसेल, चिंतन नसेल, तर तो खटापटोप व्यर्थ श्रमाचा करतो. जो अव्यक्त आहे, ज्याला आकार नाही, जेथून चराचर उपजते, त्या हरीची भक्ती कर. ज्ञानदेव म्हणता, मी रामकृष्णाचे ध्यान मनात केले, त्यातच अनंत जन्माचे पुण्य साठविलेले आहे. मनात देवावर भक्ती नसेल तर भक्तीचे वर्ण करू नये. भक्ती नसेल तर मुक्ती मिळवण्याच्या गोष्टी बोलू नये. उदाहरणार्थ, अंगात बळ नसेल तर शक्तीच्या कामाबद्दल वल्गना करू नये. देवाची कृपा पटकन कशी होईल? निवांत स्वास्थ राहा. उगाच क्षीण का करता? प्रपंचासाठी तू रात्रदिवस कष्ट करतो, पण हरिभजन मात्र तू काय कारणाने करीत आहे? ज्ञानदेव म्हणता, हरिनामाचा जप कर, हरिनामाचा जप कर. त्याच्या योगाने प्रपंचाची बंधने तुटून जातील. त्यासाठी प्रथम भक्तिभाव हवा, हरिभजन हवे, निरंतर नाम जप हवा. अष्टांग योग, यज्ञ, धर्मविधी, पूजा, पितृकार्य यांनी मोक्ष मिळत नाही. दंभाने केलेले धार्मिक विधी म्हणजे उगीच उपाधी वाढविणे. अरे, भावभक्तीशिवाय देवाचे स्वरूप नीट निसंशयपणे कळत नाही. अनुभूती काय आली ते गुरुविना कोण कसे ओळखणार? तप केल्याशिवाय दैवत प्रसन्न होणार नाही. आपण काहीतरी दिल्याशिवाय काही प्राप्त होत नाही. जर हृदयाचे मिलन नसेल तर हिताचे वचन तरी कोण सांगेल? ज्ञानदेव म्हणता, मी अनुभूतीच्या आधारावर सांगतो की संसारातून तरुण जाण्यासाठी साधूजनांच्या सहवासात राहिले पाहिजे. साधूजनांकडून ज्याला आत्मबोध होतो तो मीपणा जाऊन केवळ अस्तित्वरूप होतो. त्याला आलेला आत्मानुभव द्वैतरित होतो, निज रूपात विलीन होतो. कापूर जळला, ज्योत प्रज्वलित होते, मग कापूर ज्योत यांची तेथेच समाप्ती होते. तसा त्यांचा आत्मानुभव मीपणासह निवांत होतो. असा भक्त मोठा भाग्यवान हरिभक्त होय, कारण साधूंनी स्वीकार केल्यामुळे तो मोक्षाला भिडतो. ज्ञानदेव म्हणतात, जेव्हा त्याला सज्जनांचा सहवास मिळतो, आत्मबोध होतो, तेव्हा त्याला प्रत्येक व्यक्तीत, प्रत्येक चराचर वस्तूत, रानावनात, स्वतःच्या आत्मरूपात तत्वतः सर्वत्र हरीच दिसू लागतो. जो भगवंताचा भक्त नसतो त्याच्याकडून जी मोठमोठी पापे घडतात ती त्याच्या प्रारब्धात त्याला चिकटलेली असतात. आणि ज्याला हरिभक्ती नाही
तो अभक्त होय. उत्क्रांती मार्गावरून तो पतित होतो. जो हरीची भक्ती करीत नाही तो दैवहत होय. जे पांडित्य लढवून अत्यंत वाचाळपणे बरळत असतात त्या शब्दज्ञानी लोकांवर भगवान जरी दयाळू असला तरी कसा प्रसन्न होईल. ज्ञानदेव म्हणतात, मी प्रमाणभूत असा सिद्धांत सांगतो की सर्व देहरूपी घटांमध्ये पूर्णपणे नांदणारा आत्मा हाच परमश्रेष्ठ निदान आहे. त्याची अनुभूती भक्तालाच येते. म्हणूनच अनुभूती घ्या, पण केव्हा श्रद्धा विश्वास ठेवा. संतांच्या सहवासात राहिल्याने राजयोगाने चांगल्या मार्गाने परमार्थात प्रगती होते. याच मार्गाने भगवंताचे स्वरूप व कार्य जाणून घेण्याची साधना करावी. वाचेने भगवंताचे नाम घ्यावे. जीवाभावाने त्या नामावर निष्ठा करावी. निष्ठा ठेवा. शंकराला राम नाम प्राणापेक्षा प्रिय आहे. जो नामाला सर्वश्रेष्ठ साधन मानतो त्याला अनेक साधनांचा गोंधळ त्रास देत नाही. योग्यांना ध्यानामध्ये हृदय कमलात जी सूक्ष्म जीवनकला साधते लाभते तीच गोडी भक्तांना नामामध्ये मिळते. प्रल्हाद उद्धव यांना कृष्णाने आपले ज्ञान नामसाधनेमुळेच दिले. जो नामाशिवाय इतर जप करतो, ज्याचे मन रामकृष्ण ह्या नामाच्या ठिकाणी नाही, त्याचे ज्ञान व्यर्थ होय. जो मानव अद्वैत्याचा मार्ग जाणत नाही तो दुर्दैवी समजावा. रामकृष्ण नामाच्या ठिकाणी त्याचे मन बसत नाही. गुरुशिवाय द्वैत्याचा निराश करणारे ज्ञान कसे होतात. ज्याला हे ज्ञान नाही त्याला नाम संकीर्तन तरी कसे जमेल. ज्ञानदेव म्हणतात, भगवंताचे नाम हे सगुण ध्यानच होय. ते नाम घेणाऱ्याचे प्रपंच बंधन विलयास जाते. एखाद्या माणसाने त्रिवेणी संगम इतर अनेक तीर्थामध्ये स्नान केले, देवळातील देवाचे दर्शन घेतले, तरी जर त्याला भगवंताच्या नामाची गोडी नसेल तर त्याचे ते तीर्थाटन व्यर्थ होय. नामाला विन्मुख झालेला माणूस पापी होय. त्याचा उद्धार भगवंता वाचून दुसरा कोणी करीत नाही. पुराण प्रसिद्ध वाल्मिकी ऋषी म्हणतात की नामाने तिन्ही लोकांचा उद्धार होतो. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की भगवंताचे नामस्मरण करणाऱ्या भक्तांच्या पिढ्यानपिढ्या पावन होतात. भगवंताच्या नामाचा उच्चार केला की पापाच्या अनंत राशी तत्काळ नाश पावता. गवताला अग्नी लागताच तेही अग्निरूप होते. हरी नाम जपता जपता पापे जळून जाता. माणूस हरिरूप होतो. हरी हा एक मंत्र गंभीर अगाध प्रभाव असणारा मंत्र होय. म्हणून हरी हरी जप केला पाहिजे. त्याच्या जपामुळे सारी बुद्धबाधा पळून जाते. ज्ञानदेव म्हणता, माझा हरी एवढा समर्थ आहे की त्याचा महिमा, त्याचा अर्थ, त्याचे रहस्य उपनिषदांनाही कळत नाही. भगवंताच्या ठिकाणी भावभक्ती नसेल तर तीर्थ यात्रा व्रत अनेक नियमांचे पालन करून काही उपयोग नाही. लोक हो, तुम्ही जो त्रास व्यर्थ करून घेता. भगवंत भावबळाने कळतो. इतर कशाचेही त्याचे आकलन होत नाही. भावभक्तीमुळे हातावरील आवळ्यांप्रमाणे हरीचे स्पष्ट दर्शन होते. जमिनीवर पडलेला विखुरलेला पारा एकत्र करणे जसे कठीण तसे नामाशिवाय इतर अन्य साधनांनी भगवंताची प्राप्ती होणे कठीण. ज्ञानदेव म्हणतात, सद्गुरू निवृत्ती यांनी निर्गुण परमात्मा मला पूर्णपणे प्राप्त करून दिला. म्हणूनच हरिनामाचा जप करावा. भगवंत आणि आपण समरस झालो तर आपल्या ठिकाणीच समाधी लागते. पण जोपर्यंत समरस होत नाही तोपर्यंत हे साधणार नाही. भगवंताशी एकरूप होणे हेच खरे बुद्धीचे वैभव. एका केशवराजाच्या प्राप्तीमध्ये सर्व कार्य प्राप्त होते. त्या परमानंदात जोपर्यंत चित्त रमत नाही तोपर्यंत समृद्धी सिद्धी संपदा हे सर्व किती मिळाले तरी त्याचा त्रासच होतो. ज्ञानदेव म्हणता, मी सर्व काळ हरीच्या चिंतनात रमतो. त्या समाधानानेच आत्यंतिक गोडी मला लागली आहे. जो कोणी रोज नियमितपणे भगवंताला सत्य मानून त्याचे नाम घेऊन राहतो त्याच्याकडे कली काळ मुळीच पाहणार नाही. राम कृष्ण यांच्या नामाचा उच्चार केल्याने तप एवढे वाटते की पापाचे कळप पळून जातात. हरी नाम शंकराला फार प्रिय. म्हणूनच आपण सुद्धा हरिनाम घ्यावे. जे कोणी ते नाम वाचेने घेईल त्याला मोक्ष नक्की मिळेल. ज्ञानदेव म्हणता, मी नारायण नारायण हे नाम घेतो. त्या नामाने आत्मानंद आत्मस्थिती प्राप्त होते. भगवंताचे
नाम घेणाऱ्याच्या जीवनातून द्वैत दूर जाते, पण अद्वैत प्राप्त करणारा मनुष्य वेगळा आपली मनोवृत्ती साम्य अवस्थेत ठेवून जो नाम घेतो त्याला सर्वत्र भगवंतच दिसेल. त्याला शम दम मादी साधने हरिकृपेने सहज शक्य होतील. मग त्याला चराचरात सर्व घटी सर्व देहात असणारा आत्मा सूर्यासारखा प्रकाशमान दिसेल. ज्ञानदेव म्हणता, भगवंताचे नाम घेण्याचा माझा नित्य नियम आहे. त्यामुळे गेल्या जन्मीच मुक्त झालेला मी आता जीवनमुक्त झालेलो आहे. भगवंताचे नाम उच्चारण्यास सोपे, पण बुद्धी भगवंताकडे लावून चिंतनयुक्त असे नाम घेणारा दुर्लभ. एकाग्रता वाढली पाहिजे. फक्त नाम घेणे आवश्यकता नाही, तर त्यासोबत आपली एकाग्रता हवी, श्रद्धा हवी, विश्वास हवा. रामकृष्ण नामाच्या जपाने सर्व सिद्धी प्राप्त होतात. उन्मणी अवस्था येते. या हरिपाठाच्या मागोमाग धर्म सिद्धी बुद्धी आपोआप येतात. साधू संगतीने स्वतः प्रपंचात राहूनही परम शांती प्राप्त होते. ज्ञानदेव म्हणता, माझ्या मनावर रामकृष्ण नामाचा ठसा उमटलेला, त्यामुळे मला सर्वत्र आत्मारामच प्रत्ययास येतो. भगवंताचे नाम घेण्याने त्याचे संकीर्तन करण्याने देह पवित्र होतो. नामस्मरणाच्या तपाने फार मोठी साधना वाटघडते. भक्त दीर्घायुष्य होतो. वैकुंठात जो चिरकाल कल्पपर्यंत सुखी राहतो. त्याचे जीवन सर्व नातलग त्याचं वैकुंठात जातात. त्यांना चतुर्भुज रूप येते, तेही तेथे राहतात. ज्ञानदेव म्हणता, हे अत्यंत गूढ असे ज्ञान मला हरिपाठाच्या साधनेनेच श्री गुरु निवृत्तीनाथ यांच्याकडून मिळाले. जो माणूस भगवंताच्या चरित्राचा अभ्यास करतो, हरिनाम संकीर्तन करतो, नाम वाचून दुसरे काही ज्याला चांगले वाटत नाही, अशा माणसाला मोठा लाभ झाला असे समजावे. सकल तीर्थ यात्रा झाल्या, वैकुंठ प्राप्त झाले, पण आपल्या मनाला येईल त्याप्रमाणे जो स्वैर साधना करतो तो या लाभाला अंतरतो. जो भगवंताच्या नामाच्या ठिकाणी स्थिर जातो होतो तोच धन्य होय, तोच धन्य होय. ज्ञानदेव म्हणतात, मला भगवंताच्या नामात गोडी आहे. भगवंताच्या नामाचा ठेवा मला प्राप्त आहे. रामकृष्ण या नामाची मला सतत आठवण राहील, सतत आवड राहील. भगवंताच्या नामाचा जप करणे हेच मानवी जीवनाचे सार असे वेद शास्त्र श्रुती यांचे वचन आहे. एका भगवंताच्या नामा वाचून प्रेमा वाचून जप तप कर्म धर्म वाया जातात. त्यात उगाच श्रम होतात. जे हरिपाठात मग्न होतात ते शांत होतात. तेथेच रमतात. फुलांच्या कळीमध्ये भ्रमर गुंतून राहतो त्याप्रमाणे ते हरिनामात रमतात. ज्ञानदेव म्हणतात, हरिनाम हेच शस्त्र मी धारण करतो. त्यामुळे यम माझ्यात काय पण या सर्व कुळाला त्रास देत नाही. म्हणजेच आम्हाला मृत्यूचे भय वाटत नाही. जे भगवंताचे भक्त असतात ते नामच चोरतात. तोच त्याचा पुण्याचा ठेवा. त्यामुळे त्याची अनंत प्रकारची पापे नष्ट होतात. भगवंताचे नाम हे अनंत जन्मात केलेल्या तपासमान आहे. सर्वात सुगम असा हा मार्ग. भगवंताच्या नामामुळे योगाचरण यज्ञ इत्यादी कर्मकांडाची जरुरी नाही लक्षात राहत. धर्म अधर्म माया यांच्या पलीकडे ते नाम साधकाला घेऊन जाते. ज्ञानदेव काय म्हणता, हरी हाच यज्ञ कर्मकांड नियमधर्म हे सारे काही झाले आहे. भगवंताचे नाम घेण्यासाठी विशिष्ट काळ किंवा वेळ आवश्यक आहे असे नाही. नाम घेतल्यामुळे काळ वेळ दोन्ही शुद्ध होतात. कल्याण होते. नामामुळे सर्व दोषांचे निवारण होते. जड जीवांचे रक्षण पालन पोषण करणारा हरी हाच आहे. भक्त तो भगवंतच आहे. ज्याने आपली जीभ नामासाठीच अर्पण केली ती तेच सार तत्व मानले, त्या माणसाच्या भाग्याची प्रशंसा करणे कठीण आहे. ज्ञानदेव म्हणता, माझ्याकडून हरिपाठ सांगोपांग झाला. त्यामुळे माझे पूर्वजही सोप्या मार्गाने वैकुंठास गेले. भगवंताचे नाम नित्य घेणारे माणसे दुर्लभ असतात. त्यांना देवाचे सानिध्य लाभते. जे नारायण हरी असे नाम घेतात त्यांना काही कमी पडत नाही. चारी मुक्ती त्याच्या घरी जाणतात. ज्यांच्या जीवनात हरिभक्ती नाही त्यांचे जीवन नरक आहे.
जो मनुष्य शेवटी नरकात जातो. ज्ञानदेव म्हणता, मी निवृत्तीनाथांना विचारले की मला नामाचे स्वरूप सांगा. तेव्हा ते म्हणाले, ज्ञानदेवा, भगवंताचे नाम आकाशापेक्षा विशाल आहे. आकाशापेक्षा विशाल आहे. म्हणूनच आपण सगळ्यांनी नारायण हरी नारायण हरी जप केला पाहिजे. 7 लोक, 5 महाभूते, 3 गुण, 10 इंद्रिय असे नाना तत्व विश्वामध्ये आढळते. हरीच्या मायेने एकाच तत्वाचे अनेक तत्व व्यक्त होत असते. भगवंताचे नाम एकच एक आहे. सर्व साधनात नामसाधना श्रेष्ठ. तेथे काही कष्ट पडत नाही. अजपा जप करता त्यात सोम हे नामच असते, पण तेथे प्राणावर लक्ष केंद्रित करावे लागते. मनाचा निश्चय जास्त असतो. श्री ज्ञानदेव म्हणता, मला नामाशिवाय जिने व्यर्थ वाटते, म्हणून मी रामकृष्ण नामाचा पंथ आक्रमीला त्यातच नित्य रमलो. आपण प्रत्येकाने नारायण हरी जप केला पाहिजे. जप तपादी साधनांचा उद्देश म्हणजे सर्वागटी भगवंतच अशी भावना उत्पन्न करणे. या भावनेबद्दल संशय घेतला तर ती कमी होते, म्हणून तो काढून टाकावा. रामकृष्णाच्या नामाची नित्यगर्जना करावी. आपली जात, कुळशील, श्रीमंती, गोत्र या गोष्टींना महत्त्व न देता भावयुक्त मनाने भगवंताची भक्ती त्वरित करावी. ज्ञानदेव म्हणता, माझ्या ध्यानी मनी भगवंताचे नाव घ्यावे. त्यामुळे मी या जगात नसून वैकुंठ लोकतत्व घर केले आहे असे मला वाटते. नारायण हरी जप सदोदित करत राहावा. भगवत भक्ताच्या ठिकाणी ज्ञानी किंवा अज्ञानी असा भेद नाही. त्याच्या नामाचा उच्चार केल्याने मोक्ष नक्की मिळतो. नारायण हरी अशा नामाचा उच्चार जेथे नित्य चालू असतो तेथे वाईट काळ प्रवेश करत नाही. अहो, देवाच्या नामाचे महात्म्य वेदांना देखील कळत नाही. ते क्षुद्र जीवांना कसे कळेल? ज्ञानदेव म्हणता, मी भगवंताचे नाम सतत घेत राहिलो, त्यामुळे मला ह्या पृथ्वीवरच सर्वत्र वैकुंठातील सुख लाभले. नारायण हरी हा जप एका कागदावर लिहून आपण ज्या ठिकाणी सदोदित वावरत असतो त्या ठिकाणी टांगून ठेवावा. येता जाता आपली नजर त्याच्यावर जाते. नारायण हरी अरे म्हणा, अंतिम सत्य असे, मुख्य तत्व असे नामच तू दृढ धरून ठेव, म्हणजे तुझी हरीला करुणा येईल. ते नाम कोणते? हरी कृष्ण गोविंद असे ती तिन्ही नामे सतत घे. रामकृष्ण गोविंद हे नाम सतत घे. नामापेक्षा अन्य कोणतेही तत्व श्रेष्ठ नाही. अन्य पंथास तू उगाच चुकूनही जाऊ नको. ज्ञानदेव म्हणता, मी बाह्य वाचेने मौन आहे, पण माझ्या मनात जपमाळ घेऊन मी हरिनामच घेत आहे. सर्व शास्त्र असे निर्णय देतात की भगवंताच्या नामातच सर्व सुख आहे. नामाशिवाय अर्धी घटका सुद्धा रिकामा राहू नको. हरिविना संसार खोटा. जन्म मरणाचे रजार सतत मागे लागते. भगवंताचे नाम घे, कोट्यावधी पापे नष्ट होतील. कृष्ण नामातच तू मन घाल. इंद्रियाच्या मागे लपू नको. आपली वृत्ती मागे वळव. मायेने सर्व पाश तोड. तीर्थयात्रा व्रत यांचा आदर ठेव. मन शांत ठेव. दयाळू राहा. भगवंताला हृदयात स्थान दे. भगवंताचे नाम म्हणजेच संजीवन समाधी आहे. ज्ञानदेव म्हणता, हे ज्ञान मला निवृत्तीनाथाने दिले, तेच मला प्रमाण वाटते. आता शेवटचा जो श्लोक आहे 28वा, त्याचा अभंगरी पाठ असं ती 28 रचिले विश्वासे ज्ञानदेवे. याचा अर्थ आपण बघूया. फलश्रुती. ज्ञानदेवाने हरिना पाठाचे हे 28 अभंग श्रद्धेने रचले. जो इंद्रायणी तिरी हे नित्य म्हणतो तो अध्यात्मामध्ये मोठा अधिकारी होतो. एकांतात स्वस्थ चित्त होऊन तो मनात मोठा उत्साह धरून हरीचे स्मरण करते. असे करण्याचे संकट काळात मरणाच्या वेळी आतून बाहेरून हरीचं रक्षण करतो. संतांनी याची प्रचिती घेतली पाहिजे. जो तो ही गोष्ट जाणत नाही आशा आहे तो कसा तरुण जाईल. श्री गुरु निवृत्ती यांच्या प्रेमळ वचनाने ज्ञानदेवांना खूपच संतोष वाटतो. म्हणूनच आपण मृतसमयी हरी पाठ म्हणावा. मनुष्याने अशा विवेक करावा की घर कुणाचे आहे, आपला देह कुणाचा. हा देह म्हणजे आत्मारामाचे घर होय. मी तू हा विचार विवेकाने शोधावा. यात देहात गोविंद माधव याचे नाम
स्मरण करावे, ध्यान करावे. ते ध्यान करता करता ध्याता ध्यान देह या 3 घटकांवेगळा आत्मा सूर्यासारखा सहस्त्र दलचक्रात प्रकाशमान होईल. ज्ञानदेव म्हणतात, नेत्रामध्ये ज्याप्रमाणे तेज असते त्याप्रमाणे देवांची नामे रूपे तेजस्वी आहेत. नामे रूपे तेजस्वी आहेत. या ठिकाणी आपला ज्ञानदेव हरिपाठ अर्थ अभिवाचन संपले. श्री ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठ समाप्त. आपण नित्यनेमाने नारायण हरी जप सदोदित चालू ठेवावा.